हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आज पहिला एपिसोड होता. मग या पहिल्या सोमवार 27 एप्रिलच्या एपिसोडमध्ये नेमकं घडलंय तरी काय आणि ही मालिका कशी आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, खरं सांगायचं तर सध्या स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू असलेल्या इतर अनेक मालिकांपैकी ही सगळ्यात वेगळी मालिका आहे आणि सगळ्यात भारी मालिका सुद्धा. मग या मालिकेच्या पहिल्या एपिसोडमध्ये असं नेमकं काय घडलंय तर पहिल्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आपल्याला एक टुमदार घर दिसतं. घराचं नाव आहे आशीर्वाद आणि हे घरच आपल्याशी बोलतं. हे घर आपल्याला सांगतं की मी 2 दरवाजाचं, अनेक खिडक्यांचं, 8 भिंतींचं आणि एक छताचं घर आहे आणि ही गोष्ट आहे माझी. आणि या घराला एका बाईचा आशीर्वाद लाभला होता आणि ही बाई होती लक्ष्मी दांगट. जोपर्यंत लक्ष्मी या घरात होती हे घर सोन्यासारखं चमचम करत होतं. घरात आनंद होता, सुख होतं, समृद्धी, सगळं काही होतं. पण एक दिवस अचानक लक्ष्मीचा मृत्यू होतो आणि बाईचा आशीर्वाद हरपल्यामुळे या घराची दैना होते. आणि मग या घरातील मुख्य आणि सगळ्यात वरिष्ठ अशा व्यक्तीशी आपली ओळख होते. या व्यक्तीचं नाव आहे धोंडीराज दांगट. धोंडीराज दांगट हे लक्ष्मीचा मृत्यू झाल्यानंतर दारूच्या व्यसनाच्या आहारी जातात. रात्रंदिवस दारू प्यायची एवढंच त्यांना काम असतं आणि मस्तपैकी दारू पिता पिता चकना खायचा आणि रेडिओवर गाणी लावायची. हाच तो यांचा काय काम आणि व्यवसाय. दुसरं त्यांना काहीच काम नाही, दिवसभर दारू प्यायची. आणि या धोंडीराज दांगट यांच्या घरामध्ये 4 मुलं आहेत. सगळ्यात मोठा मुलगा ज्याने आपल्या आईच्या मृत्यूनंतर संपूर्ण घराची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे, तो मिस्त्री काम करतो आणि मिस्त्री काम करत असतानाच आपल्या घरातील सगळ्या लोकांसाठी, वडिलांसाठी आणि 3 लहान भावंडांसाठी तो स्वयंपाकसुद्धा बनवतो. पण त्यांच्या घरात एक छोटंसं बाळसुद्धा असतं आणि दूध पिणारं हे बाळ, दुधाची बाटलीत दूध संपलेलं असतं. त्यामुळे या मुलाचं नाव असतं यशोधन. यशोधन हा धोंडीराजजवळ येतो आणि म्हणतो, नाना, घरातलं दूध संपलंय, दूध आणण्यासाठी पैसे द्या. परंतु धोंडीराज हा दारूच्या व्यसनाच्या पूर्णपणे आहारी गेलाय. त्याला दारू पिण्याशिवाय दुसऱ्या कशाचीही काळजी नाहीये. तो म्हणतो पैसे नाहीये. यशोधन हा त्याच्याकडे विनवणी करतो, पैसे द्या आपल्या धन्याला, म्हणजे जो सगळ्यात लहान मुलगा आहे धन्या, त्याला दूध आणायचंय. परंतु धोंडीराज त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार देतो. आणि मग यशोधनचे 2 लहान भाऊ असतात आणि त्यातला मुख्य आहे राजा, आपल्या मालिकेचा मुख्य अभिनेता. राजा म्हणतो, ए दादा, त्याला काही सांगू नको, नानाला सांगून काय फायदा नाहीये, नाना काही देणार नाहीये, मी आपल्या धन्याच्या दुधाची व्यवस्था करतो. आणि मग राजा आपल्या छोट्या भावाला बरोबरीला घेतो आणि नानाला समजावून सांगतो, नाना, तुम्ही आमची काळजी करायची नाही, आम्ही आहोत ना, हा राजा आहे ना, राजा सगळं काही पाहून घेईल. आणि राजा अशी काही कल्पना करतो की चक्क धोंडीराज ज्या दारूच्या बाटल्या पित असतो या खाली बाटल्या विकायच्या आणि या बाटल्या विकून दूध आणायचं असं त्याने ठरवलेलं असतं. आणि मग ही दोन्ही छोटी भावंड दारूच्या खाली बाटल्या घेतात आणि घराबाहेर जाऊ लागतात. परंतु पिशवीमध्ये असलेल्या बाटल्यांचा आवाज धोंडीराजला येतो. धोंडीराज विचारतो, ए, कुठे चाललात माझ्या बाटल्या घेऊन? पण राजा काही ऐकत नाही आणि सायकलवर तेथून पळून जातो. हे दोन्ही भाऊ आपल्या लहान भावासाठी दूध आणायला रस्त्याने जात असतात. सायकलवर त्यांचा प्रवास सुरू असतो आणि त्याच वेळेस एक मोठी 4 चाकी गाडी दुसऱ्या गाडीला क्रॉस करण्याच्या नादामध्ये त्यांच्या लेनवर येते आणि या सायकलबरोबर गाडीची धडक होते. दोन्ही मुलं खाली पडतात आणि राजाच्या हातात जी खाली दारूच्या बाटल्यांची पिशवी असते ती सुद्धा खाली पडते आणि सगळ्या बाटल्या फुटतात. हा ड्रायव्हर 1 नंबरचा माजोडा असतो. तो चक्क या 2 लहान मुलांवरच दादागिरी करू लागतो. ए, नीट दिसत नाही का? तर राजा चिडून म्हणतो, ए, लहान आहे म्हणून दादागिरी करतो का रे? तू चुकीच्या लेनमध्ये होतास आणि आमच्यावर दादागिरी करतो का? या दोघांमध्ये चांगलंच भांडण सुरू होतं आणि राजा या ड्रायव्हरची धुलाई करणार इतक्यात गाडीतून एक मुलगी खाली उतरते आणि म्हणते, थांबा ड्रायव्हर दादा, त्यांच्याशी भांडू नका. आणि या मुलीला पाहताच राजा तिच्यावर फिदाच होतो. ही मुलगी खूप चांगली असते. ड्रायव्हर म्हणतो, ताई, तुम्ही कशाला खाली उतरला? मी त्यांच्याशी बोलतोय ना. तर ही मुलगी म्हणते, नाही दादा, चूक आपली होती,
आपण दुसरी गाडी ओव्हरटेक करण्याच्या नादात त्यांच्या समोर आलो आणि तुम्ही त्यांच्यावर दादागिरी करताय हे चुकीचं आहे. आपण त्यांना नुकसान भरपाई द्यायला हवी. असं म्हणून ही छोटीशी मुलगी तिच्या पर्समधून 200 रुपये काढते आणि चक्क या मुलांना देते. तर या मुलीची आई म्हणते, ए अवनी काय करतेस हे, त्यांना का पैसे देतेयस? तर अवनी म्हणते, नाही आई, आपली चूक झाली ना, त्यांना पैसे द्यायलाच हवे. आणि राजा हा तर अवनीवर पूर्णपणे फिदाच झालेला असतो. अवनी त्याच्याकडे पाहून स्माईल करते, गाडीत बसते आणि निघून जाते. आणि राजा तिच्याच विचारात दंग होऊन जातो. आणि इकडे छोटासा धन्या, ज्याला यशोधनने धोंडीराजजवळ आणून ठेवलेलं असतं की बाबा तुम्ही याची काळजी घ्या, आणि धोंडीराज हा दारू पिण्यात मग्न असतो आणि छोटासा धन्या हा चक्क पाण्याच्या हौदाजवळ येऊ लागतो आणि धोंडीराजचं काही लक्ष नसतं. धन्या हा पाण्याच्या हौदात पडणार इतक्यात राजा घरी पोहोचतो आणि धन्याला कसाबसा वाचवतो. राजा धोंडीराजवर खूप चिडतो, त्याला जाब विचारतो, तुम्हाला लक्ष देता येत नाही का? धन्या आता पाण्याच्या हौदात पडला असताना. तर धोंडीराज चिडून म्हणतो, पडला तर नाही ना. राजा चिडून म्हणतो, मग काय पडायला हवा होता का? या दोघांमध्ये भांडण सुरू होतं. तेवढ्यात यशोधन म्हणतो, जाऊ द्या, तुम्ही दोघे त्यांच्याशी नका भांडू, लवकर शाळेत जा, तुमचा डबा मी भरून ठेवलाय, संध्याकाळी लवकर घरी परत या, आपल्याला नमीच्या वाढदिवसाला जायचंय. हे ऐकून या दोघांना खूप आनंद होतो. राजा म्हणतो, आज खूप दिवसानंतर पोटभर जेवायला मिळेल. पण धोंडीराज यासाठी स्पष्ट शब्दात नकार देतो आणि म्हणतो, नमी म्हणजे माझी बहीण सुलक्षणाची मुलगी आणि माझी बहीण सुलक्षणा एक नंबरची कपटी कारस्थानी आहे, त्यामुळे त्यांच्या घरात आपण पायसुद्धा ठेवायचा नाही. राजा आणि त्याच्या भावंडांना मोठा धक्काच बसतो. राजा विचारतो, नाना तुम्ही हे काय बोलताय? आपण नमिताईच्या बड्डेला नाही जायचं? आणि हे ऐकून धोंडीराज खूप इमोशनल होतो आणि म्हणतो, त्या नमीसाठीच माझा जीव तुटतोय. पण तुम्हाला माहीत नाहीये तुमची आत्या सुलक्षणा ही कशी बाई येते. आणि इकडे सुलक्षणाशी आपली ओळख होते. सुलक्षणा खरंच खूप डेंजरस बाई आहे आणि आपल्या कानावर शब्द पडतो, नालायक. आणि तेथे सुलक्षणाचा नवरा असतो आणि धोंडीराज आणि सुलक्षणाचा सख्खा छोटा भाऊ दत्तासुद्धा असतो. आणि सुलक्षणाचा नवरा म्हणतो, तो धोंडीराज आहे ना, एक नंबरचा नालायक आहे, नालायक. मी तुम्हा दोघा भावा बहिणींना म्हणत होतो की जेव्हा तुमचा बाप मेला तेव्हाच त्या घरामध्ये हिस्सा घ्या, पण तुम्ही माझं ऐकलं नाही आणि आज त्या घरावर त्या धोंडीराजने कब्जा केलाय. आता आपल्याला तो काही हिस्सा देत नाहीये, आता काय करायचं? सुलक्षणा खूप चिडते आणि म्हणते, आत्ता म्हणताय घरावर हिस्सा घ्या, तेव्हा मी म्हणत होते त्या घराचा हिस्सा आपण घेऊया, पण तेव्हा तुम्हाला बागायत जमीन लागत होती. तुम्ही बागायत जमीन घेतली आणि स्वतःच्या धंद्यासाठी सगळी जमीन फुकून टाकली. सुलक्षणाचा नवरा खूप चिडतो आणि म्हणतो, मी जमीन फुकली आणि तुझी लाली, तुझी लिपस्टिक, तुझं पावडर, तुझं काजळ, यात जो पैसा गेला त्याचं काय? या दोघांमध्ये चांगलंच भांडण रंगतं. सुलक्षणा आणि तिचा नवरा भांडू लागतात. तर सुलक्षणाचा छोटा भाऊ, धोंडीराजचा छोटा भाऊ दत्ता म्हणतो, अरे बस करा, आपल्यात नाही भांडायचंय, आपल्याला त्या धोंडीराजबरोबर भांडायचंय आणि त्याच्याकडून त्या घरात हिस्सा घ्यायचा आहे. तुम्हाला माहीत नाहीये का, ते घर अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे, एवढा मोठा प्लॉट, एवढी मोठी जमीन, आपल्याला बक्कळ पैसा मिळेल, तुम्हालासुद्धा आणि मलासुद्धा. पण धोंडीराज आज रात्री नमीच्या बड्डेला येईल का? तर सुलक्षणा म्हणते, माझ्यासाठी नाही येणार, पण त्याच्या लाडक्या भाचीसाठी, नमीसाठी नक्कीच येईल. सुलक्षणा एक नंबरची कपटी कारस्थानी बाई असते आणि नमीचा, स्वतःच्या मुलीचा वापर करून ती धोंडीराजला आपल्या याच्यामध्ये फासण्याचा प्रयत्न करते. आणि दत्ता म्हणतो, एकदा का धोंडीराज बड्डेला आला की त्याच्या सरबतामध्ये गुंगीचं औषध टाकायचं आणि मग त्याचा हाताचा अंगठा आपल्या पेपर्सवर घ्यायचा, त्याचं घर आपल्या नावावर करून घ्यायचं, त्याला आणि त्याच्या पोरांना लाथ मारून घराबाहेर हाकलायचं. हा सुलक्षणा, दत्ता आणि सुलक्षणाच्या नवऱ्याचा प्लॅन असतो. आणि मग संध्याकाळी नमी, सुलक्षणाची मुलगी, नमीचा वाढदिवस असतो. नमी ही खूप चांगली असते आणि त्याच वेळेस धोंडीराज हा आपल्या 4ही मुलांबरोबर या बड्डे पार्टीमध्ये पोहोचतो. नमी खूप खुश होते की मामा आला. आणि मग सुलक्षणासुद्धा, अरे नमी तुझा मामा आला मामा, खरंच दादा आज तुझे पाय आमच्या घराला लागले, माझं तर नशीबच उघडलं, असं चांगलं चांगलं बोलत असते. आणि धोंडीराजला माहीत असतं हे सगळं ती खोटं बोलतीये. त्यामुळे धोंडीराज म्हणतो, तू कशी आहे ना मला चांगलंच माहिती आहे,
मी फक्त माझ्या नमीसाठी आलोय, नाहीतर मी तुझ्या घरात पायसुद्धा ठेवला नसता. सुलक्षणा म्हणते, दादा तुला काय बोलायचं ते बोल, आजचा दिवस माझ्यासाठी खूप चांगला आहे. सुलक्षणाचा नवरासुद्धा खूप गोड बोलतो, या 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 मेव्हणे साहेब, या या तुमचं खूप स्वागत आहे. आणि मग सुलक्षणा ही तिच्या नवऱ्याला इशारा करते, चल जा. सुलक्षणाचा नवरा जातो, पण राजा हे पाहतो आणि विचारतो, काय इशारा केलास तू आत्या? आत्या म्हणते, अरे मी काय इशारा नाही केला, गाल कसे फुगले बघ, असं म्हणून ती राजाचे गालगुच्छे घेते. आणि मग बर्थडे पार्टीला सुरुवात होते. सुलक्षणाचा नवरा औक्षणाचं ताट घेऊन येतो आणि सुलक्षणाकडे देतो. सुलक्षणा म्हणते, दादा खरं सांगायचं तर हा मान वहिनीचा, तुझ्या बायकोचा, पण आज लक्ष्मी वहिनी या जगात नाहीये, त्यामुळे तूच तिला ओवाळ. धोंडीराज खूप प्रेमाने नमीला ओवाळतो, नमीवर त्याचा जीव असतो. पण नमीची आई सुलक्षणा आणि नमीचा बाप हे सगळे कसे आहेत हे त्याला चांगलंच माहीत असतं, पण आपल्या भाचीच्या प्रेमासाठी तो येथे आलेला असतो. इकडे धोंडीराज आणि सुलक्षणाचा छोटा भाऊ दत्ता आपल्या प्लॅनप्रमाणे सरबताच्या ग्लासमध्ये गुंगीचं औषध मिक्स करत असतो आणि त्याच वेळेस सुलक्षणा आणि सुलक्षणाचा नवरा धोंडीराजला घेऊन या खोलीमध्ये येतात. आणि या दत्ताला पाहून धोंडीराजला खूप राग येतो. धोंडीराज रागारागाने तिथून जाऊ लागतो, तर सुलक्षणा म्हणते, अरे दादा शेवटी आपण सख्खी भावंड आहोत, झालं गेलं विसरून जा. चल इतक्या वर्षानंतर आपण एकत्र आलोय तर एकमेकांशी प्रेमाने बोलूया. आणि दत्ता म्हणतो, हो दादा झालं गेलं सगळं विसरून जा. आणि मग सुलक्षणा ज्या सरबताच्या ग्लासमध्ये हे गुंगीचं औषध टाकलेलं असतं ती धोंडीराजच्या हातामध्ये देते. पण धोंडीराजला संशय आलेला असतो की काहीतरी दगाफटका होणार. त्यामुळे धोंडीराज म्हणतो, तुम्ही सख्ख्या भाऊ बहिणीच्या नात्याचं कितीही गुणगान गायलं ना तरीसुद्धा तुमच्या घरचं पाणीसुद्धा मला प्यायचं नाहीये, असं म्हणून धोंडीराज चक्क या दत्ताच्या तोंडावर हे सरबत फेकून देतो. त्यामुळे सुलक्षणा दत्ता दत्ता यांना जबर धक्काच बसतो. आणि इकडे धोंडीराजचा सगळ्यात मोठा मुलगा यशोधनने नमीसाठी एक साडी आणलेली असते, एक गिफ्ट आणलेलं असतं आणि तो म्हणतो, हॅपी बर्थडे नमी, हे घे तुझं गिफ्ट, माझ्या आईची साडी आहे. ही साडी पाहून नमी खूप खुश होते. यशोधन आणि नमी एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात. राजाचा छोटा भाऊ म्हणतो, नमीताई आवडली तुला साडी? तर राजा म्हणतो, अरे नमीताई नाही, नमी वहिनी. हे ऐकून सगळे हसू लागतात. यशोधन म्हणतो, ए गपरे राजा, काही काय बोलतोय? तर राजा म्हणतो, अरे असं मी नाही बोलत, असे सगळे बोलतात की आत्याची मुलगी ही आपली ताई नसते तर वहिनी असते. नमी खूप लाजते आणि म्हणते, काही पण बोलतोय. तर राजा म्हणतो, मी काही बोलत असतो म्हणून तू कशाला लाजतीये? म्हणजे नमी आणि यशोधन या दोघांना लग्न करायचं असतं. आणि इकडे सुलक्षणा ही खूप चिडते आणि चक्क तिच्या हातामध्ये घराचे पेपर्स असतात आणि ती धोंडीराजला म्हणते, दादा त्या घरावर आमचा सुद्धा हिस्सा आहे, आमचा हिस्सा आम्हाला दे. पण धोंडीराज त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार देतो आणि म्हणतो, नाही मिळणार, त्या घरावर हिस्सा नाही मिळणार. जेव्हा आपला बा मेला, जेव्हा आपली आई मेली, तेव्हा तुम्ही काय केलं? आईचे दागिने तुमचे, नाशकातला प्लॉट तुमचा, बागायती जमीन तुमची आणि फक्त मला एवढं घर मिळालं, आता ते घरसुद्धा माझ्याकडून हिसकावून घेताय का? दत्ता चिडून म्हणतो, ए दादा आता त्यातलं काहीच राहिलं नाही, ना प्लॉट राहिला, ना सोन्याचे दागिने राहिले, ना ती बागायती जमीन राहिली. धोंडीराज चिडून म्हणतो, मग आता माझं राहतं घरसुद्धा फुकून टाकता का? ते तुम्हाला मिळणार नाही. सुलक्षणा म्हणते, असं कसं नाही मिळणार? ते आपल्या बापाचं घर आहे आणि ते आम्हाला मिळायलाच पाहिजे. ते घर मी घेऊनच राहणार. तू ते घर कसं देत नाही ना ते मी पाहतोच. धोंडीराज खूप चिडतो आणि म्हणतो, तुला ते घर पाहिजे ना, देतो, तुला सगळं घर देतो. सुलक्षणा खूप खुश होते आणि धोंडीराज म्हणतो, एक काम करायचं, तुझी मुलगी नमीचं लग्न माझ्या मुलाशी यशोधनशी करून द्यायचं. तसं पण आपल्यामध्ये आत्याची मुलगी करतात. सुलक्षणाला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, तुझ्या मुलाला माझी मुलगी द्यायची? आणि काय करतो तुझा मुलगा? त्याचं फक्त नावच यशोधन आहे, पण दिवसभर विटीवर वीट रचत बसतो आणि घरामध्ये स्वयंपाकी बाईची कामं करतो. आणि तुझ्या मुलाला माझी मुलगी देऊ का? काय बोलतोस तू दादा? आणि धोंडीराज खूप दुःखी होतो आणि म्हणतो, माझा मुलगा कर्तबगार आहे, घरचंही पाहतो आणि बाहेरचंही करतो, तुझी मुलगी खूप सुखात राहील. पण लगेच दत्ता म्हणतो, दादा ते सगळं सोड, त्या घरावर आमचा हक्क आहे, आत्ताच्या आत्ता या पेपरवर सह्या करायच्या आणि घर आमच्या नावावर करायचं.
धोंडीराज खूप चिडतो. हे पेपर्स हातात घेतो आणि म्हणतो, तुला हिस्सा पाहिजे ना, घे हिस्सा. आणि तो चक्क हे पेपर्स फाडून फेकून देतो. सुलक्षणा आणि दत्ता खूप चिडतात. धोंडीराज त्यांना वॉर्निंग देतो, माझ्याशी नडाल ना तर ते तुम्हाला खूप महागात पडेल. ते घर माझ्या लेकरांचं आहे आणि माझ्या लेकरांचा हिस्सा मी तुम्हाला कधीच देणार नाही. असं म्हणून धोंडीराज या टेबलला जोरात लाथ मारतो. सुलक्षणाचा नवरा, दत्ता खूप घाबरतात आणि धोंडीराज रागारागाने बाहेर पडतो. इकडे नमीचा वाढदिवस झालेला असतो आणि पंक्ती बसलेल्या असतात आणि ही लहान मुलं राजा, यशोधन, धन्या हे सगळे जेवायला बसलेले असतात आणि जेवणाला छान बेत असतो. मोतीचूरचा लाडू असतो, पुरी भाजी, सगळं काही, केक असतो. आणि राजा म्हणतो, अरे यार, एवढं भरलेलं ताट तर मी कधीच पाहिलं नाही, आज जेवायला खूप भारी वाटेल. आणि राजा हा मोतीचूरचा लाडू उचलतो आणि तो खाणार. इतक्यात धोंडीराज रागारागाने बाहेर येतो आणि म्हणतो, ए पोरानं उठा, चला चला. राजाच्या हातून हा लाडू काही खाली ठेवला जात नाही आणि धोंडीराज म्हणतो, लाडू खायचा नाही, या घरचं पाणीसुद्धा प्यायचं नाही, चला आपल्याला इथे थांबायचं नाहीये. आणि मग यशोधन छोट्याशा धन्याला नमीच्या हातातून घेतो आणि सगळ्या मुलांना घेऊन धोंडीराज तेथून जाऊ लागतो. सुलक्षणा ओरडून म्हणते, दादा, काही केलं ना तरी तुला आमचा हिस्सा द्यावाच लागेल, ते घर आमच्या नावावर करावंच लागेल, एवढं लक्षात ठेव. तू जर सही करणार नसशील ना तर आम्ही कोर्टात जाऊ, कचेरीत जाऊ आणि ती जमीन, ते घर मिळवूनच राहू, अशी धमकी सुलक्षणा देते. पण बिचारा राजा मात्र या मोतीचूरच्या लाडवाकडे पाहतच राहतो आणि त्याची नजर आपल्याला खूप काही सांगून जाते. आणि मग काही दिवसानंतर धोंडीराज त्याच्या घराबाहेर खाटेवर बसून मस्त दारू पीत बसलेला असतो आणि तेवढ्यात सुलक्षणा, दत्ता आणि सुलक्षणाचा नवरा वकिलांबरोबर तेथे येतात. आणि सुलक्षणा म्हणते, ए दादा, पाहिलंस का, आम्ही कोर्टाची ऑर्डर आणली आहे. आणि सुलक्षणाचा नवरा ही कोर्टाची ऑर्डर त्यांच्या घरावर लावतो. या ऑर्डरनुसार हे घर धोंडीराज दांगट यांच्या मालकीचं आहे हे ते सिद्ध करू शकलेले नाहीये. त्यामुळे जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत या घराची डागडुजी होऊ शकत नाही, या घराची विक्री होऊ शकत नाही, या घराची रंगरंगोटी होऊ शकत नाही. हे घर भाडेतत्वावर कोणाला दिलं जाऊ शकत नाही. हे घर आहे तशाच परिस्थितीत ठेवावं लागेल, अशी ही नोटीस असते. आणि सुलक्षणा म्हणते, दादा, अजूनही वेळ गेलेली नाहीये, हे घर आमच्या नावावर कर. सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. धोंडीराज खूप चिडतो आणि मग सुलक्षणाचा नवरा हा चक्क धोंडीराज समोर येतो आणि म्हणतो, ए धोंड्या, हे घर लवकरच आमच्या नावावर होणार आहे. आत्ता तर फक्त आम्ही स्टे ऑर्डर मिळवली आहे, पण लवकरच आमच्या बाजूने या केसचा निकाल लागणार. मग आम्ही या घरावर कब्जा करणार, तुझ्या आणि तुझ्या मुलाला घराबाहेर हाकलणार आणि मग तुम्ही सगळे बापलेक बाहेर बसून भीक मागणार, भीक. धोंडीराजला खूप राग येतो. हा सुलक्षणाचा नवरा एखाद्या राक्षसासारखा हसू लागतो. पाहता पाहता बाहेर लोकांची गर्दी जमते. धोंडीराज रागारागाने या सुलक्षणाच्या नवऱ्याच्या सणसणीत मुस्काटात मारतो. सुलक्षणा खूप चिडते आणि म्हणते, दादा, तू काय माझं कुंकू पुसायला लागला की काय? राक्षस आहे तू, राक्षस, हैवान आहेस तू, हैवान. हे ऐकून धोंडीराज खूप चिडतो आणि म्हणतो, सुलक्षणे, तू माझ्यातला हैवान अजून पाहिलेला नाहीये. माझ्यातला हैवान जागा करायला लावू नको. हे माझ्या लेकरांचं घर आहे, त्यांचा हक्क आहे त्याच्यावर. आत्ताच्या आत्ता निघ इथून, नाहीतर जीव घेईल मी एकेकाचा. सुलक्षणा खूप चिडते. तेथे कुदळ ठेवलेली असते, ती कुदळ घेऊन येते आणि घराच्या पायरीवर ही कुदळ जोरात मारते आणि म्हणते, पाहिलंस ना दादा, आज मी या घराच्या पायरीवर पहिली कुदळ चालवली आहे. लवकरच तुझं हे सगळं घर मी कसं नेस्तनाबूत करते ना, ते तू पाहतच राहा. धोंडीराज खूप चिडतो आणि म्हणतो, आज तुझा फायनल निकाल मी लावूनच टाकतो. तो चक्क एक विळा घेतो आणि सुलक्षणाच्या अंगावर धावून जातो. पण राजा, यशोधन, सगळी लहान मुलं त्याला थांबवतात. नाही नाना, नाही, असं काही करू नका. दत्ता आणि सुलक्षणाचा नवरा तिला अडवण्याचा प्रयत्न करतात. धोंडीराज म्हणतो, सुलक्षणे, निघ माझ्या घराबाहेर, पुन्हा माझ्या घराच्या उंबरठ्याच्या आत पाय ठेवायचा नाही. हे ऐकून सुलक्षणा खूप चिडते आणि म्हणते, काय म्हटलास तू? मी या घराच्या उंबरठ्याच्या आत पाय ठेवायचा नाही? असं म्हणून सुलक्षणा चक्क दोन्ही हातांमध्ये माती उचलते आणि म्हणते, दादा, तू आज मला या घराबाहेर काढलंयस ना, मी तुला शाप देते. या घरात कधीच कोणती बाई पाय ठेवणार नाही.
कोणताच बाप तुझ्या पोरांना पोरगी देणार नाही, कोणतीच मुलगी या घरची सून बनून येणार नाही, या घराला कधीच बाईचा आशीर्वाद लाभणार नाही, या घराची दैना होईल दैना, वाटोळ होईल वाटोळ, तुझा अख्खा वंश संपून जाईल, पण तुझ्या घराला कधीच कोणत्या बाईचा आशीर्वाद मिळणार नाही, हा शाप आहे माझा शाप. असं म्हणून ती ही माती धोंडीराज आणि त्याच्या मुलांवर फेकते आणि जोरजोरात बोंबा मारू लागते. फ्रेंड्स, हा सीन आजच्या एपिसोडमधला सगळ्यात जबरदस्त, सगळ्यात भयानक सीन आहे. हा सीन पाहून तुमच्या अंगावर सुद्धा शहारे येतील यात शंका नाही. आणि ही सुलक्षणा हा असा शाप देऊन रडत रडत तेथून निघून जाते. धोंडीराज खूप चिडतो आणि म्हणतो, ए जाग, कावळीच्या शापाने काय गाय मरत नाही, आली तू मोठी पुण्यात्मा की तुझा शाप आम्हाला लागेल. आणि हे सगळं ऐकून राजाला जबर धक्का बसलेला असतो. आत्याने असा शाप का दिला, आता पुढे काय होईल अशी भीती तिला वाटते. धोंडीराजची सगळी मुलं रडू लागतात. धोंडीराजला सुद्धा भीती वाटते. आणि मग पाहता पाहता 12 वर्ष निघून जातात. 12 वर्षानंतर सुद्धा ही कोर्ट केस तशीच सुरू असते. आणि धोंडीराजचा हा आशीर्वाद बंगला, हे आशीर्वाद नावाचं घर आता पूर्णपणे कामातून गेलेलं असतं. कारण घराची कोणती डागडुजी होऊ शकत नाही, रंगरंगोटी होऊ शकत नाही, विक्री होऊ शकत नाही, भाडेतत्वावर देऊ शकत नाही. त्यामुळे घराची पूर्णपणे रया गेलेली असते. आणि मग आपला मालिकेचा हिरो राजा, राजा हा चक्क नवरदेवाच्या वेशात असतो. त्याचं लग्न झालेलं असतं आणि त्याची बायको त्याच्या बाजूला बसलेली असते. म्हणजे शेवटी या सुलक्षणा आत्याचा आशीर्वाद राजानेच खोटा ठरवला आहे. राजाने लग्न केलेलं असतं आणि त्याची बायको त्याच्याबरोबर असते. राजा आपल्या बायकोला आपली सगळी गोष्ट सांगतो की आमच्या आत्यानेच आमच्या घराला शाप दिला होता, पण शेवटी आज तो शाप मी खोटा ठरवला. राजाची बायको खूप खुश होते आणि विचारते, तुमच्या घरी कोण कोण आहे? आणि राजा मग एक एक करून सगळ्यांची ओळख करून देतो. माझा जो मोठा भाऊ आहे ना, तो खूप मोठा बिल्डर आहे. एका वेळेस त्याच्या अनेक साईट्स सुरू असतात. पण हा भाऊ बिल्डर नसून चक्क एक मिस्त्री असतो, विटांवर वीट रचत असतो. मग राजा सांगतो, आणि दुसरा भाऊ आहे ना, तो तर खूप मोठा आहे. त्याचं गाड्यांचं मोठं शोरूम आहे. पण या भावाचं गाड्यांचं शोरूम नसतं, तर चक्क तो काय गॅरेजमध्ये मेकॅनिक म्हणून काम करत असतो. मग राजा सांगतो, माझा तिसरा भाऊ, अगं तो तर सायंटिस्ट आहे, सायंटिस्ट, तो विदेशात शिकायला जाणार आहे. पण हा तिसरा भाऊ चक्क एक्झाममध्ये फेल होत असतो, कधीच पास होत नाही. मग राजाची बायको विचारते, आणि तुमचे वडील ते काय करतात? आणि मग राजा सांगतो, आमचे नाना भय, अरे आमचे नाना तर तल्लीन असतात, तल्लीन, देवाच्या भक्तीत तल्लीन. पण यांचे नाना म्हणजे धोंडीराज, हा देवाच्या भक्तीत तल्लीन नाही, तर दारू पिऊन तल्लीन झालेला असतो. आणि राजा हे सगळं काही खोटं सांगत असतो. राजाची बायको म्हणते, खरंच तुझ्यासारखं कुटुंब आणि तुझ्यासारखा नवरा मिळायला ना नशीब लागतं. राजा म्हणतो राईट, तर त्याची बायको म्हणते लेफ्ट. राजा म्हणतो नाही नाही राईट. त्याची बायको म्हणते अरे नाही रे, लेफ्ट. आणि तेवढ्यात राजाचं स्वप्न तुटतं, कारण त्याचं काही लग्न झालेलं नसतं. तर चक्क तो एका गाडीवर टॅक्सी ड्रायव्हर असतो. आणि ही मुलगी त्याची बायको नसते, तर ती त्याची पॅसेंजर असते आणि ती त्याला लेफ्ट घ्यायला सांगत असते. ही मुलगी चिडून म्हणते, तुम्हाला गाडी येत नाही तर मग कशाला ड्रायव्हिंग करता, थांबवा गाडी, मला येथेच उतरू द्या. राजा तिला सॉरी सॉरी म्हणतो, पण ही मुलगी तेथेच उतरून जाते. राजाला त्याच्या मालकाचा कॉल येतो आणि म्हणतो, हे राजा, फोन का नाही उचलत, मी मालक आहे तुझा. राजा चिडून म्हणतो, ओ तुम्ही या गाडीचे मालक आहे, माझे मालक नाही आहे. हा मालक म्हणतो, आत्ताच्या आत्ता गाडी परत आणून द्यायची. तर राजा म्हणतो, नाही जमणार, आज एक महत्त्वाचं काम आहे. मालक विचारतो, कोणतं? राजा सांगतो, आज आमच्या यशोधन दादाला पाहायला मुलीवाले येणार आहे. तर हा मालक म्हणतो, अरे काय, आजपर्यंत किती स्थळं आली, तुमच्या घरचं लग्न होऊच शकत नाही, दांगट कुटुंबात कोणीच मुलगी देणार नाही, तुम्हाला तुमच्या आत्याचा शाप लाभला आहे. तर राजा चिडून म्हणतो, अहो ती कोणतीले पुण्यात्मा आहे, असं शाप वगैरे काही नसतं, माझं पण लग्न होणार आणि माझ्या दादाचं पण लग्न होणार, एवढं लक्षात ठेवा. असं म्हणून राजा फोन कट करतो. पण त्याला पुन्हा एकदा आत्याचा शाप आठवतो आणि आपलं लग्न होईल की नाही अशी भीती त्याला वाटते. आणि तो म्हणतो, देवी आई तूच कृपा कर, आधी माझ्या दादाचं लग्न होऊ दे, त्याचं झाल्याशिवाय माझं कसं होणार. आणि मग मालिकेची हिरोईन अवनीची आपल्याशी ओळख होते. अवनी ही आपल्या कॉलेजच्या कॉन्व्होकेशन सेरेमनीमध्ये आलेली असते आणि संपूर्ण कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये तिचा पहिला नंबर येतो. तिला गोल्ड मेडल भेटलेलं असतं. अवनी खूप खुश होते
आणि आनंदाने स्टेजवर येते. प्रिन्सिपल तिचं स्वागत करतात, तिला गोल्ड मेडल देतात, सर्टिफिकेट देतात आणि सगळेजण टाळ्यांचा कडकडाट करत असतात. अवनी माईकवर येते आणि आपल्या यशाचं श्रेय बाबांना देते आणि सगळ्यांना बाईचं महत्त्व समजावून सांगते. अवनी सांगते की मला लहानपणापासूनच घरांची खूप आवड होती, त्यामुळे मला असं घर बांधायचं आहे ज्या घरामध्ये सगळ्यांची स्वप्न रुजतील, प्रत्येकाला आपली स्पेस मिळेल आणि कोणतंही घर कितीही छान बांधलं तरी त्या घराला जर बाईचा आशीर्वाद लाभला नाही ना तर ते घर पूर्ण होऊ शकत नाही. माझं स्वप्न आहे की यानंतर जर्मनीला जायचं, ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी शिकायची, मग भारतात येऊन स्वतःची फर्म काढायची आणि आपल्या स्वप्नातली घरं बनवायची. पण तेवढ्यात प्रिन्सिपल म्हणतात, सगळ्या मुली गोल्ड मेडल मिळाल्यावर असंच बोलतात आणि एका वर्षाच्या आत आपला नवरा घेऊन येतात. सगळे लोक हसू लागतात. तर अवनी सांगते, सर माझं असं होणार नाही, कारण माझं लग्न आधीच माझ्या स्वप्नांशी झालंय आणि मी माझी स्वप्न पूर्ण करून राहणारच. सगळेजण अवनीसाठी टाळ्या वाजवतात. अवनीची आई, अवनीची वहिनी, भाऊ सगळे तेथे आलेले असतात, पण वडील आलेले नसतात. अवनी भलतीच खुश असते आणि इकडे आपला हिरो राजा चक्क देवी आईच्या दर्शनासाठी मंदिरात आलेला असतो आणि देवी आईचं दर्शन घेतानाच त्याला आठवतं की आत्याने आपल्याला काय शाप दिला होता आणि तो देवी आईला म्हणतो, काय देवी आई, माझ्यासारख्या भोळ्या भाबड्या भक्ताचं तू ऐकत नाही आणि त्या कजा खाष्ट आत्याचा शाप खरा करतेस. असं नको करू. आज माझ्या यशोधन दादाचं लग्न जमू दे आणि लवकरच माझं लग्नसुद्धा जमू दे, अशी प्रार्थना करून आपला राजा मागे वळून पाहतो तर चक्क अवनीसुद्धा त्याच्या कुटुंबाबरोबर तेथे आलेली असते आणि अवनीला पाहताच राजा तिच्यावर फिदा होतो. अवनी खूप सुंदर दिसत असते आणि राजा तिच्या मागे मागेच करतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच बाई तुझा आशीर्वाद ही स्टार प्रवाह वाहिनीवरील सगळ्यात भारी मालिका असणारे यात तीळ मात्रही शंका नाही. मालिका खरंच इतर मालिकांपेक्षा खूप वेगळी आहे. कलाकारांचा अभिनय, त्यांचे ते डायलॉग, सिच्युएशन, लोकेशन हे सगळंच एक नंबर आहे, यात शंका नाही. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. कारण पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अवनीचे वडील चक्क अवनीचं लग्न जमवणार, त्यामुळे अवनीला मोठा धक्काच बसेल. मग अवनी हे लग्न करणार का? राजा आणि तिची भेट कशी होणार? आणि अवनीचा म्हणजेच या बाईचा आशीर्वाद दांगट कुटुंबाला कसा मिळणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर तुम्हाला सुद्धा बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा पहिला एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.